मित्रांनो, चार मोठ्या कंपन्यांचा करोडपती मालक स्वतःच्याच ऑफिस समोर सुरक्षा रक्षक म्हणजेच गार्ड बनून उभा राहिला. पण त्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांनी त्याला इतकी वाईट वागणूक दिली ज्याची त्याला काय कोणालाही कल्पना नव्हती. पण जेव्हा त्याची खरी ओळख सर्वांसमोर आली तेव्हा जे घडलं त्याने सगळ्यांचेच होश उडाले. ऑफिसच्या बाहेर एकावर एक अशा महागड्या गाड्यांची रांग लागलेली होती. मर्सडीज, BMW, ऑडी, जणू काही एखादी शोभायात्रा निघालेली असावी. कारणही तसंच होतं. शहरातील सर्वात मोठ्या टेक कंपनी वेदांत एंटरप्राइजेसमध्ये आज वरिष्ठ व्यवस्थापन म्हणजेच सिनियर मॅनेजमेंट पदासाठी इंटरव्ह्यू होणार होता. हे पद खूप खास होतं. महिन्याला 5 लाख रुपये पगार आणि थेट संस्थापकांच्या टीममध्ये काम करण्याची संधी. त्यामुळे प्रत्येक उमेदवार आपल्या चमकदार कपड्यात महागड्या घड्याळांनी सजलेला चेहऱ्यावर आत्मविश्वास चिकटवून तिथे पोहोचला होता. अशाच या गर्दीतून थोडं लांब ऑफिसच्या गेटजवळ एक साधा शांत स्वभावाचा मुलगा उभा होता. निळा शर्ट, साधी पॅन्ट, हलके विस्कटलेले केस आणि चेहऱ्यावर एक वेगळी शांतता होती. तो कोणाशीही बोलत नव्हता, फक्त येणाऱ्या जाणाऱ्यांना शांतपणे निरखत होता. लोकांनी त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही आणि ज्यांनी पाहिलं त्यांनी त्याला कधी गार्ड समजलं तर कधी शिपाई. काही लोक तर सरळ त्याच्यावर आदेशच झाडू लागले. भाई, पाणी मिळेल का? माझी गाडी लक्षात ठेव जरा. गेट नीट उघड, आज मोठे लोक येणार आहेत. तो मुलगा फक्त हसत त्यांचं बोलणं ऐकत राहिला. त्याने ना त्यांना विरोध केला ना कोणते प्रश्न विचारले. जणू सगळं त्याला आधीच माहीत होतं. इतक्यात एक चमचमती पांढरी गाडी गेटवर येऊन थांबली. ड्रायव्हरने दार उघडलं आणि त्यातून एक मुलगी खाली उतरली. सरळ केस, डोळ्यांवर काळा गॉगल, उंच टाचांच्या सँडलमधून तिची चाल अगदी आत्मविश्वासाने भरलेली होती. हातात महागडा मोबाईल, कपड्यात गर्व आणि चालण्यात असा आविर्भाव की जणू संपूर्ण जग तिच्या समोर झुकलं पाहिजे. ती होती मेहिका. तिची चाल इतकी वेगवान होती की गेट जवळ उभा असलेल्या त्या मुलगा वेदांत याला तिचा थोडा धक्का लागला. ती तातडीने ओरडली, आंधळा आहेस का? दिसत नाही समोरून कोणी येतंय की नाही? बाजूला हो, मला उशीर होतोय, इंटरव्ह्यूला आले. असं उभं राहून सगळ्यांना बघू नकोस. मागे उभे काही उमेदवार हसायला लागले. कोणी म्हणालं, अरे भाई, VIP ला रस्ता तरी दे, किमान आपलं काम तरी नीट कर. हसणं सुरूच राहिलं. पण वेदांत काहीच बोलला नाही. फक्त डोकं खाली घालून एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. आत रजिस्ट्रेशन सुरू झालं. एका मागून एक उमेदवारांना बोलावलं जात होतं. मेहिका सर्वात आधी पोहोचली होती. तिने आपलं नाव जणू निवड होणारच आहे अशा थाटात सांगितलं. मेहिका अरोरा, MBA केलंय आणि तेही परदेशातून आणि इंटरनॅशनल लेवलवर ट्रेनिंग घेतलंय. पप्पांचं नाव तर तुम्हाला माहीतच असेल. रिसेप्शनिस्टने काही न बोलता हलकं हसून मान डोलावली. मेहिका आपला मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होती. घाबरू नको, ही पोस्ट माझीच आहे. हे जे लोक आलेत ना, ते सगळे फक्त दिखावा करणारे खेळाडू आहेत. खरी प्रोफाईल तर माझीच आहे. त्यावेळेस 9व्या मजल्यावर एक साधी खोली होती. तिथे काही CCTV स्क्रीन लावलेली होती. प्रत्येक मजल्याची थेट फीड दिसत होती. त्या खोलीत एकटाच बसलेला तोच साधा मुलगा वेदांत. त्याच्या समोर टेबलवर काही फायली ठेवल्या जात होत्या. प्रत्येक उमेदवाराची माहिती होती. नाव, शिक्षण, अनुभव, वागणूक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दृष्टिकोन. हा एक कॉलम ज्यात तो स्वतः आपल्या हस्ताक्षरात टीप लिहित होता. कारण तो गार्ड नव्हता, तो होता या संपूर्ण कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हणजेच त्या कंपनीचा CEO वेदांत अग्रवाल. पण आज त्याने आपला महागडा सूट घालणं गरजेचं समजलं नव्हतं. त्याला जाणून घ्यायचं होतं की लोक कोणताही परिचय नसताना इतरांशी कसं वागतात. एका मागून एक उमेदवार इंटरव्ह्यूसाठी आत जात होते. तिथे 3 सदस्यांचा पॅनल बसला होता. मानव संसाधन विभाग प्रमुख
संचालन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि वेदांचा एक विश्वासू पर्यवेक्षक. प्रत्येक उमेदवार काही ना काही खोटं सांगत होता. कोणी आपल्या अनुभवात भर देऊन सांगत होतं, तर कोणी अशा गोष्टी सांगत होतं ज्या प्रत्यक्षात केवळ दिखावा होत्या. तेवढ्यात नाव पुकारलं गेलं. मेहिका अरोरा. ती पूर्ण आत्मविश्वासात खोलीत आली, जणू एखाद्या शो मध्ये भाग घ्यायला आली असावी. खुर्चीवर बसताच ती म्हणाली, माझ्या मते तुम्ही माझी पात्रता पाहिलीच आहे. आता फक्त औपचारिक बोलणं बाकी आहे. इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनी हसत विचारलं, आजवरचा सगळ्यात कठीण प्रसंग कोणता वाटला आणि तो तुम्ही कसा हाताळलात? ती न थांबता म्हणाली की मला माझ्यापेक्षा खालच्या दर्जाच्या लोकांबरोबर काम करणं आवडत नाही. मला हव्या त्या गोष्टी माझ्या नियंत्रणात हव्या असतात. संचालन अधिकारीने विचारलं, तुला काय अधिक महत्त्वाचं वाटतं, निकाल की नाती? मेहिका म्हणाली की निकाल. भावनांमध्ये वाहून गेलेलं कोणीही चांगला नेता बनू शकत नाही. तिसरा सदस्य काहीच बोलला नाही, फक्त प्रत्येक गोष्ट बारकाईने ऐकत होता आणि लिहून ठेवत होता. तिच्या सर्व उत्तरांमध्ये स्पष्टता होती, आत्मविश्वास होता, पण नम्रता नव्हती, संघ भावना नव्हती आणि माणुसकी तर नव्हतीच. ती स्वतःला सर्वांच्या वर सिद्ध करण्यासाठी सगळ्या सीमा ओलांडत होती. इंटरव्ह्यू संपल्यावर HR प्रमुख म्हणाली, धन्यवाद, आम्ही लवकरच कळवू. मेहिका उठली, हसली आणि म्हणाली, मला खात्री आहे की कॉल सगळ्यात आधी माझाच येईल. बाहेर येऊन तिने पुन्हा फोन कानाला लावला. इतकं सोपं होतं की आता फक्त ऑफर लेटरचीच वाट पाहायची आहे. त्यांना आधीच समजलं असणार की मीच योग्य उमेदवार आहे. वेदांत वरून सगळं काही ऐकत होता. त्याने रिसेप्शनिस्टवर फोन केला, निवड झालेले सगळे उमेदवार माझ्या ऑफिसमध्ये पाठवा. पुढची प्रक्रिया मी स्वतः पाहणार आहे. सगळे चकित झाले, कारण पहिल्यांदाच कंपनीचा CEO स्वतः अंतिम निर्णय घेणार होता. थोड्या वेळाने काही नावं पुकारली गेली आणि एका मागून एक उमेदवार लिफ्टने वर पाठवले गेले. शेवटचं नाव मेहिका. तिने आरशात पाहिलं, केस नीट केले आणि स्वतःशीच म्हणाली, आता खरी गेम सुरू होणार आहे. ती लिफ्टमध्ये उभी होती, पण यावेळी तिच्या चालण्यात थोडा संकोच होता. मनात कुठली तरी धडधड सुरू होती, जी पहिल्यांदाच जाणवत होती. लिफ्टचं दार उघडलं आणि मेहिकाचे पाय हळू झाले. समोरचं दार, जिथे सोन्याच्या अक्षरात लिहिलं होतं, वेदांत अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, CEO. तिला विश्वास बसत नव्हता की आता ती त्या माणसाला भेटणार आहे ज्याच्या हातात या मोठ्या कंपनीची संपूर्ण सूत्र आहेत. आतापर्यंत ती फक्त असंच मानत आली होती की ती ही पोस्ट निश्चित मिळवणार, पण आता मात्र तिचं हृदय पहिल्यांदाच जोरात धडकू लागलं. तिने एक खोल श्वास घेतला, पुन्हा केस नीट केले, एक हलकसं स्मित हास्य केलं आणि दरवाजा उघडला आणि ती थबकली. समोर तोच चेहरा, तोच माणूस, तेच साधे कपडे आणि तीच शांत स्मित हास्य, जो सकाळी गेटवर उभा होता, ज्याला तिने न पाहताच धक्का दिला होता, ज्याला तिने गाढ समजून अपमान केलं होतं, तोच आता एका भव्य टेबला मागे सूट घालून बसलेला होता. समोर फाईल्स आणि मागे काचेतून दिसणारी संपूर्ण शहराची झलक. हा तोच होता वेदांत. मेहिकाच्या चेहऱ्यावरचं सगळं रक्त निघून गेल्यासारखं वाटलं. ती एक पाऊल मागे सरकली, पण दरवाजा बंद झालेला होता. तिच्या गळ्यातून आवाजच निघत नव्हता. ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला शब्दच मिळत नव्हते. वेदांतने तिच्याकडे पाहिलं. डोळ्यात राग नव्हता, फक्त एक खोल शांतता होती. तो हलक्याच उभे राहिला आणि तिची फाईल उचलून वाचायला लागला. मेहिका अरोरा, शिक्षण छान आहे, अनुभवही बरा आहे, आत्मविश्वास तर खूपच आहे, पण जे सर्वात आवश्यक होतं ते नाहीये, माणुसकी. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या बोलण्यातून दुसऱ्याला लहान समजते, तेव्हा तिची डिग्री, कपडे आणि शब्द हे सगळं निरर्थक ठरतं. मेहिका थरथरत होती. तिने कापरं कापत म्हणायचा प्रयत्न केला, मी 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 तुम्हाला ओळखलं नव्हतं.
वेदांतने तिचं बोलणं मध्येच थांबवलं. ओळखणं गरजेचं नसतं, समजणं गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही एखाद्याला त्यांच्या कपड्यांवरून, त्याच्या स्टाईलवरून मोजता, तेव्हा तुम्ही कोणत्याही मोठ्या पदासाठी अयोग्य ठरता. मेहिकाच्या डोळ्यातून अश्रू तरळू लागले होते. ती आता स्वतःला सावरणं शक्य करत नव्हती. तुमची इच्छा असेल तर मला माझी माफी मागण्याची संधी द्या, तिने थरथरत्या आवाजात म्हटलं. मला आता समजलं आहे की मी काय केलं आहे. वेदांतने तिच्याकडे पाहिलं, मग समोरच्या टेबलवर ठेवलेली फाईल हलक्या हाताने बंद केली आणि शांतपणे म्हणाला, माफी मागणं सोपं असतं, पण सर्वात कठीण गोष्ट म्हणजे स्वतःला खरंच त्या माफीच्या लायक समजणं. तुम्ही मला नाही, माझ्या विचारांना नीच ठरवलं होतं आणि अशी कोणतीही विचारसरणी या कंपनीमध्ये 1 इंच सुद्धा जागा मिळवू शकत नाही. त्याने ती फाईल एका बाजूला ठेवली आणि मग शांतपणे हाताने दरवाजाकडे इशारा केला. आपण जाऊ शकता. मेहिकाचे डोळे आता पूर्णपणे भरून आले होते. ती काहीच बोलू शकली नाही. तिची चाल आता ती सकाळची चाल नव्हती. तीच मुलगी जी सकाळी उंच एडी घालून आत्मविश्वासाने सगळ्यांपुढे चालत होती, ती आता मान खाली घालून अश्रूंनी भरलेल्या नजरेने गप्प बसून बाहेर पडत होती. ती लिफ्टमध्ये बसली, पण यावेळी ती पूर्णतः एकटी होती. डोळे खाली, होठ थरथरत. खाली जाताना तिच्या मनात एक एक प्रसंग पुन्हा पुन्हा वाजू लागला. गेटवर वेदांतला धडक देणं, त्याला उद्देशून बोललेले अपमानास्पद शब्द आणि सगळ्यांसमोर त्याचं हसणं, हे सगळं आता तिच्या मनात हातोड्याच्या आवाजासारखं घुमत होतं. लिफ्ट खाली पोहोचली. ती बाहेर आली. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर होत्या. कोणी काहीच बोललं नाही, पण सगळं काही सांगितलं गेलं होतं. ती कोणाशीही डोळ्यात डोळे घालू शकली नाही. गप्पच तिथून बाहेर निघून गेली. त्याच वेळी ऑफिसच्या बाहेर लावलेल्या मोठ्या डिजिटल स्क्रीनवर एक संदेश झळकत होता. वेदांत एंटरप्राइजेस. आम्ही पात्रतेचा आधी विचार पाहतो. आणि त्याच्या खाली एक ओळ लिहिलेली होती. कधीही कोणाच्या साधेपणाला त्याची लायकी समजू नका, कारण अनेक वेळा जो सर्वात साधा दिसतो तोच खऱ्या अर्थाने सर्वात मोठा असतो. कथा इथेच संपत नाही, पण बदल झाला होता. वेदांत काहीही बोलला नव्हता, पण जे बोलला ते आयुष्यभर लक्षात राहणारं होतं. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबायला मात्र अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.